आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। कलवा में पानी की किल्लत, भाजपा का प्रभाग समिति कार्यालय पर मोर्चा। ठाणे महानगर पालिका के कलवा परिसर में बीते कई महीनों से पानी की गंभीर किल्लत बनी हुई है। इस समस्या को लेकर नागरिकों में गहरा रोष है। बुधवार को भाजपा पदाधिकारियों और नागरिकों ने कलवा प्रभाग समिति कार्यालय पर मोर्चा निकाला। इस दौरान महिलाओं ने मटके फोड़कर विरोध जताया और चेतावनी दी कि यदि 10 दिन में समस्या का समाधान नहीं हुआ तो अधिकारी कार्यालय में बैठ नहीं पाएंगे। कलवा से यूसुफ पुरी की रिपोर्ट। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने माजी उपमहापौर अशोक भोईर यांच्या पुढाकाराने आणि आमचे या ठिकाणचे सगळे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालाय। खरं म्हणजे या ठिकाणचा सगळा भाग म्हणजे मनीषानगर असेल, भुसावळी असेल, निरनिराळ्या भागातल्या महिलांचा हा आक्रोश आहे आणि तो व्यक्त करण्याकरता आज या ठिकाणी आले यांनी मडकी फोडली शेवटी, कारण मडक्यामध्ये पाणी नाही आणि त्याच्यामुळे महापालिकेचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे। मला वाटतं महापालिका ही केवळ निवेदन घेण्याकरता नाहीये, की प्रश्न जे आहे ते अधिकाराने सोडवण्याकरता आहे। प्रत्येक वेळेला काय लोकांनी कोर्टामध्ये जायचं काय? प्रत्येक वेळेला लोकांनी पाण्यासाठी देखील कोर्टामध्ये पिटिशन दाखल करायचे काय? याच्यासारखी संतापजनक गोष्ट नाही। योग्य पद्धतीने जे म्हणून जबाबदार आहे त्यांनी नियोजन केलं पाहिजे। येत्या 10 दिवसामध्ये जर आपण नियोजन केलं नाही तर तळवेकर नागरिक काय करतात ते महापालिकेला निश्चितपणे कळेल। तुम्हाला एका ठिकाणी बसणं पुष्कळ करून टाकेल भारतीय जनता पार्टी, अशा प्रकारची आमची भूमिका आहे। आणि त्याच्यामुळे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठल्या या पक्षात आहेत का त्या पक्षात आहेत, प्रश्न हा नाही आहे। प्रश्न आमच्या तळवेकर सामान्य नागरिकांचा आहे आणि त्या ठिकाणी ते काही करू शकत नाहीत। निरनिराळ्या पद्धतीने चाव्या बदलण्याचं आणि चाव्या फिरवण्याचं पण काम केलं जाते। अशा प्रकारचा हा आरोप देखील या आम्हाला नागरिकांनी केलाय की काही वेळ एका ठिकाणी पाणी देणं, आणि त्यामुळे या मोर्चाच्या निमित्ताने याचं उग्र स्वरूप निश्चितपणे पुढच्या काळामध्ये तळवेकर दाखवतील असा मला निश्चितपणे विश्वास आहे। कारण की हा संताप जो आहे तो आता सनदशीर मार्गाने जर होत नसेल तर या संतापाला जर वाट फुटली तर आणि पाण्याचा प्रश्न जर येत्या 10 दिवसात सुटला नाही तर हा तीव्र सातत्याने तळवेकरांना या इकडे पाण्यासाठी आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या इकडे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते याच्यामध्ये दोषी असे बोलचे कळेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या इकडे ज्या पद्धतीने चालू फिरवल्या जातात आणि विशिष्ट भागालाच त्या तिकडे पाण्याचा लाभ भेटावा आणि बाकीच्या लोक पाण्यापासून वंचित राहावे ही भूमिका प्रशासनाची बिलकुल खपून घेतली जाणार नाही। पाण्याचं नियोजन पूर्णपणे चुकतंय आणि त्याचबरोबर या इकडे जी तक्रार आहे की कळव्याला पूर्वेला त्या तिकडे पाण्याची टाकी आहे पण त्याच्यामध्ये लिकेज आहे, त्याची कुठेही दुरुस्ती नाही। या पाण्याचं नियोजन काय करताय आणि टाक्या आहेत पण पाणी नाही अशी जी परिस्थिती आहे याच्यावरती जर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर त्यांना समोर भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्त्यांची कारवाई आहे सांगण्यात जावं लागतं। या मोर्चाच्या माध्यमाने केळकर साहेबांनी असं एक इशारा दिलेला आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमाने तो एक इशारा आहे की दिवाळी पूर्व जर हे पाणी नियोजित झालं नाही, पाण्याचं नियोजन झालं नाही तर मग भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोर्चा काढलेला आहे भाजपच्या वतीने, काय सांगाल तसं? आज आम्ही माननीय आमचे आमदार संजयजी केळकर साहेब आणि कोकण पदवीधरचे आमचे आमदार निरंजनजी वाघोळे साहेब आणि आमचे उपमहापौर आज आमचे आमदार संजयजी केळकर साहेब, आमचे आमदार निरंजनजी डावखरे साहेब आणि उपमहापौर अशोकजी भोईर साहेब, मनोज साळवी आणि आम्ही आज किती दिवस या प्रश्नासाठी आम्ही सतत प्रभाग समितीमध्ये फेऱ्या मारत आहोत। त्यांना आम्ही काही मुदतही दिलेली या संदर्भामध्ये की आम्हाला पाणी प्रश्न तुम्ही आमचा सोडवा, पण अजूनपर्यंत काही आमचा पाणी प्रश्न सुटलेला नाही। म्हणून आज आम्ही त्या प्रश्नाला आम्ही मोर्चाचं स्वरूप दिलेलं आहे आणि हा मोर्चा नागरिकांनी याच्यामध्ये आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। आता आम्ही
अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. ते आमच्या काय आम्हाला सांगतात त्याप्रमाणे आमची पुढची पावलं असणार आहेत. आणि जर आम्ही दिवाळीपर्यंत त्यांना मुदत देणार आहोत, तोपर्यंत जर आमचा प्राणी प्रश्न सुटला नाही तर त्याचं पुढचं पाऊल आमचं असं असेल की आम्ही त्यांच्या तोंडाला काळा फासायला देखील कमी करणार नाही. गेल्या मे महिन्यापासून कळवा जो परिसर आहे, कळवा गाव खारेगाव पर्यंत, जुना कळवा स्टेशन रोड परिसर, सागर नगर, उसराळी, पाराळी, हा सर्व जो परिसर आहे, टाकोळी मोहल्ला, सर्व ठिकाणी गेल्या मे महिन्यापासून पाण्याची ओरड आहे. पाणी पुरेशा प्रमाणात येत नाहीये. आणि हे ठाणे शहरातलं, जेव्हापासून ठाणे शहर आहे तेव्हापासून हा कळवा गाव अस्तित्वात आहे. ही नवीन वाढलेली वस्ती नाहीये. आणि पाणी सर्वांना पोहोचवणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. बरेच दिवस झाले ही समस्या होते. हा विषय महापालिकेने गांभीर्याने घ्यावा. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे माजी उपमहापौर अशोकजी भोईर, आपल्या उपाध्यक्षा नीताताई पाटील, मनोज साळवी, मंडल अध्यक्ष चंद्र मोरे, सर्व पदाधिकारी, प्रेमाशंकर जुने आमचे पदाधिकारी आहेत, सर्वांनी मिळून, तळवडेकर आहेत, या सर्वांनी आज या ठिकाणी नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. प्रभाग समितीत निवेदन दिलेलं आहे. हा इशारा पण देतो, कारण पाणी, लाईट, गटार या सर्व मूलभूत गरजा आहेत महानगरपालिकेला पुरवायच्या आहेत. याच्यात कुठे अपयश येत असेल तर आता नगरसेवक बोर्डात नाहीये म्हणून प्रशासनाला कोणी धारेवर धरायला नाहीये, याचा कुठेतरी गैरफायदा प्रशासनाने घेऊ नये. प्रशासनाने गांभीर्य घ्यावं आणि खरोखर कळवा भागात ही जी समस्या आहे याचं तातडीनं निराकरण करावं. आणि पाणी हा मिळालं पाहिजे. नवरात्राचा उत्सव चालू आहे, लोकांचे उपास आहेत, याच्यात दसरा येणार आहे, दिवाळी येणार आहे. याच्या तोंडावर जर तुम्ही अशा पाण्याची वानवा इथे ठेवणार असाल ते गैर आहे. आता त्यांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढलाय, परंतु याही पुढे जाऊन अजून काही आंदोलन करण्याची पाळी कळवेकरांवर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपण आणू नये असं विनम्र आव्हान मी विनंतीने करतोय. आणि ही विनंती आपण मानाल आणि कार्यवाही कराल अशी प्रशासनाला मी आवाहन करतोय की आपण प्रशासन आहात, आपण नागरिकांच्या समस्यांची जाणीव ठेवता, तातडीने हा प्रश्न सोडवावा.